हाय फ्रेंड्स, एक विराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मी आज तुम्हाला शेव टमाटरची भाजी दाखवणार आहे, अगदी हॉटेल स्टाईल। चला तर मग करूया। आता या ठिकाणी मी कढई ठेवली आहे, त्यात थोडंसं ऑइल टाकलं आहे भाजी करायसाठी। आता ते गरम झाले, त्यात जिरं टाकायचं आहे। जिरं छान झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। त्यानंतर टाकायचा आहे कांदा, छान बारीक चिरून घ्यायचा आहे। आता हलवून घ्यायचं आहे छान। कांदा आपला या ठिकाणी छान झालेला आहे। आता मी एक पेस्ट बनवली आहे, त्यात हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण आहे, तर ती पेस्ट आपल्याला यात टाकायची। हलवून घ्यायचं। आता एक टोमॅटो आपण कापून घेतला आहे, तो यात टाकायचा आहे। परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे। आता आपण काही मसाले यात टाकणार आहोत। या ठिकाणी मी गरम मसाला टाकत आहे, किचन किंगचा। त्यानंतर हळद, लाल मिर्च पावडर, आपण यात पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरची आणि अद्रकची आणि लसूणची, त्यामुळे आपण तिखट थोडंसं कमी टाकलं आहे। छान हलवून घ्यायचं आहे। आता या टोमॅटोची प्युरी मी या ठिकाणी केली आहे, ती पण आपल्याला यात टाकायची आहे। पुन्हा हलवून घ्यायचं आहे छान। एकदा नक्की ट्राय करा, ही भाजी खूपच छान लागते। आता थोडं 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। छान मिक्स करून घेतलं आहे। आपल्याला यात आता लास्टमध्ये टाकायचं आहे मीठ। परत एकदा हलवून घ्यायचं आहे। आपण बघू शकता भाजी छान या ठिकाणी उकडलेली आहे, तेलही वरती आलेलं आहे। चला तर मग आता आपण यात शेव टाकूया। शेव टाकले की लगेच गॅस बंद करायचा आहे। नंतर टाकायचं आहे कोथिंबीर। एक 2 मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे। चला तर फ्रेंड, आपले शेव टमाटर या ठिकाणी रेडी आहे, एकदम हॉटेल स्टाईल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।